ब्रिटिशांचं भारतावर वर्चस्व निर्माण होत असताना भारतातल्या वेगवेगळ्या संस्थानिकांच्या बाबत आणि खास करून उत्तर भारतातल्या संस्थानिकांच्या बाबत अशा काही काही गोष्टी घडत गेल्या की ज्यामुळे संस्थानिकांच्या मनामध्ये एक प्रकारची नाराजी पसरत गेली. आणि खरं तर त्यातूनच असं म्हणतात की 1857चा उठाव झाला होता. आणि या विषयातल्या तज्ज्ञांना तर हे माहीतच असतं. ते कारतुसांना प्राण्यांची चरबी वगैरे लावली होती, ते जे काही प्रकरण आहे ते निमित्त मात्र होतं, हे सुद्धा आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. तो जो 1857चा कट होता तो चांगला 10 वर्ष आधीपासून शिजत होता हे तर सावरकरांनी सांगूनच ठेवलेलं आहे. जवळपास सर्वच नाराज संस्थानिक यांची जी काही नाराजी होती त्या नाराजीचं मुख्य कारण जे होतं ते म्हणजे ब्रिटिशांची संस्थानिकांच्या अंतर्गत ज्या जे काही कारभार असतो त्या कारभारातली नको इतकी ढवळाढवळ. संस्थान आणि संस्थानिक हे मांडलिक बनल्यानंतर अशा प्रकारची ढवळाढवळ होणं स्वाभाविक आहे, कारण आफ्टर ऑल ब्रिटिशांचं तर राज्य होतं. परंतु ज्या काही अटी शर्ती वाटाघाटी ब्रिटिशांनी त्या संस्थानिकांच्या सोबत केल्या असतील किंवा जी काही आश्वासनं ब्रिटिशांनी दिलेली असतील संस्थानिकांना, उदाहरणार्थ संस्थानिक घराण्याचा मान मरातब सांभाळणं, मर्यादित स्वरूपाचं स्वातंत्र्य वगैरे देणं जनतेला नाही त्या संस्थानिकांना, असे जे काही मांडलिकतेचे करार ब्रिटिशांनी करवून घेतलेले असतील ते खरोखरच त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या नुसार अनुरूप पाळले होते का, की ते पायदळी तुडवले? संस्थानिक नाराज व्हावे आणि त्यांनी हाती शस्त्र धरून उठाव करावा ब्रिटिशांच्या विरुद्ध, इतकं भयंकर विचित्र नेमकं काय घडलं होतं ब्रिटिशांच्याकडून? काहीतरी नेमकं घडलेलं असणार आहे नक्कीच. काय अशा प्रकारचं घडलेलं असू शकतं? मित्रांनो, झाशी संस्थांचं उदाहरण हे प्रातिनिधिक म्हणून आपल्याला घेता येईल. म्हणजे बघा, राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचं आधी निधन झालं, म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या त्यांच्या पतीपासून झालेला जो मुलगा आहे त्याचं आधी निधन झालं, मग त्यांच्या पतीचंही निधन झालं. तेव्हा संस्थानाला वारस हवा म्हणून राणी लक्ष्मीबाई यांनी एक पुत्र दत्तक घेतलेला होता. त्यांनी तो पुत्र दत्तक घेतला, पण ब्रिटिशांनी त्याचा जो दत्तक वारसा हक्क आहे तोच मान्य केला नाही. परिणामी काय झालं? झाशी संस्थानच्या राणी लक्ष्मीबाई ज्या मुळातच मनातून त्यांच्या मनामध्ये ब्रिटिश विरोध खदखदत होता त्याचा ज्वालामुखी भडकला त्यांच्या मनामध्ये, त्या खवळल्या आणखी ब्रिटिशांच्या विरोधात. संस्थानिकांच्या वारशाच्या संदर्भात जिथे जिथे म्हणून असा प्रश्न निर्माण झाला वारसाच्या संदर्भात, तिथे तिथे साहजिकच दत्तक पुत्र घेतला गेला. आणि एकदा का दत्तक पुत्र घेतला गेला की ब्रिटिशांनी जणू काही नियम असावा अशा पद्धतीने दत्तक वारसा हक्कच अमान्य करून टाकला. का बरं तसं केलं असेल? कारण एकदा का संस्थान खालसा करता आलं आणि मग ते ब्रिटिश राजला जोडून घेता आलं की ऑटोमॅटिकली इतर संस्थानिकांच्या वरती एक प्रकारचा दबाव टाकता येतो. म्हणजे स्वतःचं राज्य विस्तारत नेणं आणि संस्थानिकांचं खच्चीकरण करत नेणं यासाठी ब्रिटिशांना हे दत्तक हक्क अमान्य करून टाकण्याची जी काही नीती होती ती पथ्यावर पडत होती. पण इथे प्रश्न हा आहे की इतक्या साऱ्या संस्थानिकांच्या बाबतीत वारसा हक्काच्या बाबतच कशी काय बरं समस्या निर्माण झाली? त्यातही ही एकाच प्रकारची समस्या साधारणपणे एकाच काळात असं कसं घडू शकेल? म्हणजे नॅचरल पद्धतीने असं घडू शकतं का? रिसेंटली कित्तूर राणी चेन्नम्मा यांच्या बाबत मी जरा वाचन करत होतो. त्यांच्या चरित्राबाबत सर्वत्रच अगदी एक त्रोटक प्रकारची माहिती मिळते, म्हणजे विकिपीडियापासून अनेक गोष्टींपर्यंत. मी स्पष्ट सांगतो, मी पुस्तकं नाही चेक केली, ऑनलाईन जे जे मला मिळालं त्याच्यात पाहत होतो. त्याच्यात प्रत्येक ठिकाणी एकच वाक्य दिसतं की त्यांच्या पतीचं निधन झालं, मग त्यांच्या पुत्राचं निधन झालं, मग त्यांनी एक दत्तक पुत्र घेतला, पण पती आणि मूळचा पुत्र यांचं निधन नेमकं का झालं याची माहिती कुठेच मिळत नाही. शेवटी मी चॅट जीपीटी साहेबांना विचारलं. चॅट जीपीटीतून जी माहिती आली होती ती अशी होती की काही शारीरिक आजार किंवा व्याधी यातून पतीचं निधन झालं. नेमकं काय व्याधी, नेमके कसला आजारपण त्याचा उल्लेख नाहीये. मुलाचं सुद्धा निधन कसं झालं तर जन्मानंतर काही महिन्यातच तो दगावला. कशामुळे? काहीतरी आजारपण. आता हे अभ्यासकांनी सांगावं की त्यांच्या पतीला आणि मुलांना नेमका कसला आजार झाला होता. मग पुन्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबाबत मी थोडी माहिती तपासली. त्यात सुद्धा असंच आढळलं की वैद्यकीय समस्याच ही पतीच्या आणि मुलाच्या निधनाच्या मुळाशी आहे. खरं तर राणी चेन्नम्मा या राणी लक्ष्मीबाई यांच्या कितीतरी आधीच्या आहेत. त्या काही 1857च्या वेळच्या नाहीयेत. जवळपास 30, 40, 50 वर्ष आधीची गोष्ट आहे राणी चेन्नम्मा यांची. आणि त्यातही त्या कर्नाटकातल्या आहेत, बेळगावी इथल्या. पण पॅटर्न बघा ना किती सेम सेम आहे दोघींच्यात. दोन्ही केसेसमध्ये पॅटर्न किती सेम आहे. इथेच संशयाला जागा निर्माण होते, संशय बळावतो. कसला संशय? की ब्रिटिशांनी जाणून बुजून काही संस्थानिकांच्या बाबतीमध्ये
काड्या तर केल्या नसतील ना, काही कारस्थानं तर केली नसतील ना, की ज्यामुळे संस्थानिकांच्यात आजारपण यावीत, व्याधी याव्यात, वंध्यत्व निर्माण व्हावं, मृत्यूच व्हावा, वगैरे वगैरे गोष्टी घडवून आणायच्या, त्यातून वारसाची समस्या निर्माण करायची कृत्रिमपणे, ज्यामुळे संस्थानिकांना काही करून दत्तक पुत्र घ्यावे लागावेत. आणि एकदा का त्यांनी दत्तक पुत्र घेतला की संस्थानिकांसहित जगाला वाटत राहावं की बाबा नैसर्गिक कारणाने आजारपण आला, मग मृत्यू झाला, म्हणून दत्तक घ्यावं लागलं. नॅचरल वाटतं ना. आणि एकदा का दत्तक पुत्र घेतला की मग इंग्रजांनी ते दत्तक विधान कॅन्सल करून टाकायचं, हक्कच मारायचा. एक प्रकारचं हे बायोलॉजिकल वॉरफेअर असेल का मित्रांनो? मला तर दाट शंका येते. या संशयाच्या बाबतीत, या संशयाचं निवारण करण्याच्या बाबतीत अभ्यासकांनीच खरं म्हणजे अभ्यास करायला हवा आणि काही तथ्य समोर आणायला हवीत संशोधन करून. ज्यांना ही मी मांडलेली थिअरी पटत नाहीये त्यांना मी आता इतकंच सांगू शकतो, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही, इतकंच सांगू शकतो की फ्रीडम ॲट मिडनाईट हे एक पुस्तक आहे, वेब सिरीज अलीकडे आली आहे, मी ती अजून बघितली पण नाही, पण पुस्तक वाचलंय. त्या पुस्तकात असं स्पष्ट लिहिलंय की स्वातंत्र्याच्या आणि अर्थातच फाळणीच्या आदल्या संध्याकाळी भारतभरातल्या वेगवेगळ्या ब्रिटिश सरकारी ऑफिसात शोधून शोधून काही विशिष्ट कागदपत्रांचे ढीगच्या ढीग करून ब्रिटिशांनी त्याच्या होळ्या पेटवून दिलेल्या होत्या. आणि हे फक्त आजच्या भारतात नाही घडलं, तर पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि आजचा पाकिस्तान इथंही ते झालं. ती कागदपत्र नेमकी कसली होती, काय काय होतं त्या फायलींमध्ये, हे आज कुणालाच सांगता येणार नाही, निदान भारतीयांना तरी माहित नाही. त्याच फायलींमध्ये भारतीय संस्थानिकांविरुद्ध ब्रिटिशांनी केलेल्या त्या भयंकर अशा बायोलॉजिकल वॉरफेअरचे डिटेल्स तर नसतील ना, अशी मला शंका वाटते. आणि मित्रांनो, मगाशी जे मी म्हटलं की काड्या केल्या असतील ब्रिटिशांनी, काही काही कटकारस्थानं केलेली असू शकतात त्यांनी, ती कशी केलेली असू शकतील? तर संशय कसा येतो बघा, पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर खानसामा, बावर्ची किंवा आचारी, मुख्य आचारी किंवा त्यांच्या हाताखालचे मदतनीस ते एक उत्कृष्ट माध्यम आहे तुम्हाला जे काही विषप्रयोग करायचे असतील त्याच्यासाठी. त्याच पद्धतीने एकदा का त्या विषप्रयोग छोट्या छोट्या अमाऊंटमध्ये जर ते विषप्रयोग जर केलेला असेल तर पटकन संशय सुद्धा येत नाही. आणि मृत्यूच यावा याच्यासाठी न करता काही विशिष्ट असाध्य आजार, व्याधी ह्या जडाव्यात, असे आजार व्हावेत ह्यासाठीचा विषप्रयोग असाही करता येऊ शकतो. आणि एकदा का आजारपण आलं की मग आपल्या वैद्यांच्या करवी जर का म्हणजे आपल्या देशी उपायांनी जर का व्यक्ती बरी नाही झाली तर मग याच ब्रिटिशांनाच रिक्वेस्ट केली जात असेल संस्थानिकांच्याकडून की बाबा तुमच्याकडे कोणी डॉक्टर असतील तर पाठवून द्या. आता संस्थानिक अशा पद्धतीने रिक्वेस्ट का करतील डॉक्टर पाठवण्याची ब्रिटिशांना? तर अगदी उत्तर उघड आहे मित्रांनो. तर ब्रिटिश मॅनेजिंग हाऊसेस ही एक सिस्टीम होती ज्यांच्या करवी संस्थानिकांचे बजेट, संस्थानिकांचे इन्व्हेस्टमेंट्स, संस्थानिकांचे इन्शुरन्सेस हे सगळे मॅनेज होत होते. म्हणजे थोडक्यात संस्थानिकांची जी काही संपत्ती होती त्या संपत्तीला मॅनेज करण्याचं काम ब्रिटिशच करत होते, ब्रिटिश मॅनेजिंग हाऊसेसच्या मार्फत. हे अतिशय धक्कादायक आहे. जर संस्थानिकांची संपत्तीच ब्रिटिश मॅनेज करत होते तर संस्थानिकांची तब्येत जर कधी खालावली तर स्वाभाविक आहे, नॅचरल आहे, ते ब्रिटिश आकांनाच त्यांच्या विचारणार की बाबांनो आमच्या तब्येती ठीक नाहीये, पाठवून द्या, तुमच्याकडे जर काही मेडिकल सायन्स तुमचं एवढं डेव्हलप्ड आहे तर तुमचे डॉक्टर द्या पाठवून. हू नोज त्या डॉक्टरांनी खरोखर जेन्युइनली त्यांना तपासलं की त्यांनीच काही कटकारस्थानामध्ये पण सहभागी असतील हे डॉक्टर लोक. म्हणजे खानसामा हे लोक तर आहेतच ज्यांच्या मार्फत विषप्रयोग झालेला असू शकतो, पण त्याही सोबत त्या बरं करायला येणाऱ्या, सो कॉल्ड बरं करायला येणाऱ्या डॉक्टरांच्या मार्फत सुद्धा खात्री केलेली असू शकते की बाबा मरतोय ना व्यवस्थित किंवा आजार बळावतोय ना व्यवस्थित, चेक करत असतील अशा पद्धतीने. ही डोक्यात आलेली शंका आहे. ह्या दोन शक्यतांच्याही व्यतिरिक्त इतरही कित्येक पात्र असू शकतात वेगवेगळे, जिथं जिथं जशी जशी सिच्युएशन आहे त्यानुसार. बरं, एकच पॅटर्न काही हाताशी घेणार नाही ब्रिटिश, तेवढे ते चाणाक्ष होते. भारतभरात त्यांचे गुप्तहेरांचा सुळसुळाट जबरदस्त होता. सो प्रत्येक संस्थानिकांच्या ठिकाणी वेगवेगळे कांड, वेगवेगळे काड्या करणं, वेगवेगळी टेक्निक वापरणं हे काम ब्रिटिशांनी अत्यंत खुबीने केलेलं असू शकतं. आणि सगळ्यात शेवटी पुरावे नष्ट करतायत. बघा, 1947ला हा देश सोडून जाताना अखंड भारतातून म्हणजेच या भारतीय उपखंडातून पलायन करून जाताना त्यांनी जे काही कांड केलेली आहेत त्या सगळ्याला पेटवून देऊन पुरावे नष्ट करून हे लोक पळून गेलेले आहेत. म्हणून मित्रांनो, आता नव्या पिढीच्या, आताच्या पिढीच्या 2024-25 मधल्या या आपल्यासारख्या तरुणांची जबाबदारी आहे, अभ्यासकांची जबाबदारी आहे की कुठे ना कुठेतरी धागेदोरे सापडतीलच ना.
भले त्यांनी ती कागदपत्र जाळली असतील, कुठेतरी काहीतरी सापडेल ना. कारण कसं आहे, तुम्ही जर काही कर्म केलं असेल ना, तर त्याचं फळ निश्चितपणे भोगावं लागतं. सत्य कधी ना कधीतरी बाहेर पडतं, कसंही पडेल. कोंबड्याला तुम्ही कितीही झाका, ते एक ना एक दिवस हरवणारच आहे. आणि म्हणून माझी सगळ्या अभ्यासकांना, तज्ज्ञांना कळकळीची विनंती आहे की या थिअरीला धरून कुठे काही पुरावे, कुठे काही माहिती सापडतीये का, मिळाली तर ती प्लीज गोळा करा, ती हायलाईट करा, ती लोकांच्या समोर आणा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? बघत राहा त्रिशूल RDS. या संदर्भात आणखीन काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला मिळाली तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर ती माहिती शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव. जय श्रीराम. वंदे मातरम.